थंबनेल बघून तर कळालंच नसेल तर आपला आज काय टॉपिक आहे. तर ते पण तुम्हाला मी एक सांगते. हे बघा, ही काय ही 2025ची मार्कशीट आहे आणि मी 2025चा बोर्ड एक्झाम दिलेलं आहे. आता जो रिझल्ट यायचा बाकी आहे तो पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर आज आपण बघणार आहे मी माझ्या 12वीची एक्झाम कशी दिली. आता तुम्ही म्हणाल रिझल्ट नाही आला मग कसं काय तू व्हिडिओ बनवते, तर मग आम्ही तुझं कसं काय फॉलो करू. तर मी तुम्हाला सांगते, मी तुम्हाला माझी जर्नी सांगते की मी काय काय केलं, मी कसे कसे बनवले आणि तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला किती मार्क्स पडतील. ठीक आहे. सो अजून एक न्यूज द्यायची आहे की हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. सो आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि 1 महिन्यात आपल्याला 100 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. आज तारीख आहे 5 मार्च, तर पुढच्या 5 एप्रिलपर्यंत आपल्याला 100 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे. सो प्लीज 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 सपोर्ट करा आणि स्टार्टिंग तुमच्यापासूनच होणार आहे. सो प्लीज हे बघा, ही आहे 2025ची मार्कशीट. यासाठी मी काय काय मेहनत केली, माझी सगळी जर्नी, मी काय काय केलेलं आहे, मी कशी कशी मेहनत केली, मी कशी कशी चार्ट्स बनवले आणि ते सगळं. ठीक आहे. सो सुरुवात करूया आपण. तुम्हाला सुरुवात मी ना माझ्या याच्यापासून करते. माझ्या एक्झाम म्हणजे जसे की आपले प्रिलिम्स होतात 50 मार्क्सचे 25 मार्क्सचे, तर त्याच्यापासून मी स्टार्ट करते. हे बघा, हे माझे फर्स्ट एक्झाम आहे. OC. मी कॉमर्स घेतले. पहिले मी सांगते मी कोणत्या कॉलेजची आहे, कितवीला आहे आणि काय घेतलं आहे ते कोणत्या साईडला आहे. तर मी कॉमर्सला आहे, 12th कॉमर्सला, आरंभ कॉलेज, नाशिक रोड. तर मी एक्झाम दिली होती प्रिलिम्सची. सो त्याचे आम्हाला पेपर घरी दिले होते, जसे की घरीच देतात आणि मी मराठी मीडियममधून केलं होतं. तर पहिले बघू आपण माझा OC आणि SP पेपर. तुम्हाला माहितीच असेल की 12th कॉमर्सचं OC SP वगैरे असतं. ठीक आहे. तर मला OCला मला हा SPचा पेपर, SPला मला आउट ऑफ मार्क्स होते. ठीक आहे, जसं की तुम्हाला दिसतच असेल. ओके, आउट ऑफ मार्क्स आहे. त्यानंतर OCमध्ये मला होते 23 मार्क्स. मी तुम्हाला डायरेक्ट ओरली सांगते, 23 मार्क्स होते. नंतर इंग्लिशला मला 19 मार्क्स होते. तिथं मला थोडे कमी मार्क्स होते आणि मग मला इंग्लिशमध्ये थोडे जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं होतं, कारण मला इंग्लिशमुळे माझा जो आहे पूर्ण माझी मार्कशीट ती खराब करायची नव्हती. म्हणजे माझा जो टोटल स्कोर आहे तो खराब करायचा नव्हता. म्हणून मी काय केलं, मी इंग्लिशवर पण जास्त फोकस केलं. ठीक आहे. म्हणजे जसं की आपण इंग्लिश स्टार्टिंगपासून एवढं काही करत नाही, डायरेक्ट शेवटला करतो. तर मी तसं न करता मी स्टार्टिंगपासून थोडं थोडं करत राहिले. आणि मला इंग्लिशची ना स्टोरीज, त्याची नॉवेल खूप छान आहे, मला ते खूप आवडतं. सो मी नॉवेल बघत जायचे यूट्यूबवर. मी क्लासेस वगैरे नव्हते लावले, मला स्वतःच्या हिंदीवर मार्क्स पाडायचे होते. सो मी यूट्यूबवरच अभ्यास केला. त्याच्यामध्ये मी जे मराठी मीडियममधून आहे. सो तुम्हाला माहिती, मराठी मीडियममधून कोणी एवढे हे नाही बनवत, चॅनल्स नाही बनवत. म्हणजे जसं की मराठी मीडियममधून कोणी शिकवत नाही, जास्त नाही शिकवतात पण जास्त नाही शिकवत. सो मी काय करायचे, DA2 अकॅडमी एक चॅनल आहे, त्या चॅनलमधून अभ्यास करायचे. सो मला चांगले मार्क्स पडले. मी तुम्हाला माझा स्कोअर शेअर करेल आणि तुम्ही जर माझा ट्रस्ट ठेवला तर मी सुद्धा तुम्हाला शिकवायला काहीच मला प्रॉब्लेम नाही, मी पण शिकवेल. सो आणि अजून एक सांगायचं तर टीचर्स जे होते आमच्या कॉलेजमध्ये तेव्हा माझा फर्स्ट नंबर आला. तसं तुम्ही ट्रस्ट ठेवू शकता माझ्यावर, माझ्या शिकवण्यावर. ठीक आहे. आणि हे माझे एक्झामचे पेपर. ठीक आहे. त्यानंतर ही एक माझी बुक आहे. ह्या बुकने मला खूप सपोर्ट केला. ह्या बुकमध्ये माझी पूर्ण जर्नी आहे लिहिलेली, असं समजा. जसं की माझं रोजचं शेड्यूल मी तुम्हाला स्टार्टिंगपासून दाखवते. तुम्हाला इथं बघू शकता, तुम्हाला उलटं दिसत असेल. ठीक आहे. इथं मी सांगते काय लिहिलं आहे, HSC बोर्ड एक्झाम. याच्यामध्ये मला 95 अबव पाहिजे होते, बघा किती वाटता. इथे सगळे माझे ना शेड्यूल होते, सगळे शेड्यूल. ओके, म्हणजे इथून एवढं काय करायचं आणि मी सगळं फॉलो करायचे. आणि इथं टिक वगैरे करायचे, बघा तसं टिक वगैरे करायचे, सगळे फॉलो करायचे आणि टिक करायचे लास्टला असे टिक. तर कधीपासून मी जूनपासून स्टार्ट केलं. आमची एक्झाम म्हणजे जसं की मला काय करायचं होतं माहिती का, मला आहे ना एप्रिलपासून स्टार्ट करायचं होतं. पण काय झालं माहिती, आम्ही माझ्या मामाकडे गेलो होतो. सो स्टार्टिंगला मी 3-4 दिवस अभ्यास केला,
पण त्याच्यानंतर काय झालं, आम्ही मामाकडे गेल्यामुळे माझं थोडंसं डिस्ट्रॅक्शन झालं, तिकडं करता नाही आलं आणि मामाच्या घरी कसं अभ्यास करायचा. मग मी घरी आले अभ्यास केला. आमची स्टार्टिंग कधी होणार होती शाळेची, तर जूनपासून स्टार्टिंग होणार होती. तर मी काय केलं, 5 जूनपासून म्हणजे 5 जूनपासून स्टार्टिंग होणार होती, मी 3 जूनपासून स्टार्ट केलं. तर मग ही माझी डायरी होती, त्याच्यामध्ये मी सगळे रोजचे शेड्यूल लिहायची. नंतर ही तर अर्धीच आहे, म्हणजे ही तर तुम्हाला एवढेच पेजेस, एवढे तू 1 वर्ष जवळपास 1 वर्ष अभ्यास केला तर मग एवढेच पेजेस कसं काय. तर मग ही काही 4 महिन्यांची असेल. तर बाकीचं मी काय केलं, मोबाईलवर शेड्यूल बनवायचे. ओके, सो मी तुम्हाला ते फोटो सेंड करेन, तुम्हाला फोटो दाखवेल. तर हे असं ठीक आहे. त्यानंतर आता आलं शेवट पहिले मी असं नाही, मी खरं सांगायचं तर मला आमच्या कॉलेजमध्ये चांगले मार्क्स पडायचे आणि कॉलेजमध्ये मुली मला बोलायचे की तुला चांगले मार्क्स पडतील, टॉपर लिस्टमध्ये येशील. ओके, सो मी टॉपर ह्या बॅनरमुळे कधीच बाकीच्या याच्यात पार्टिसिपेट नाही करायचं, काहीच नाही, फक्त अभ्यास असं कधीच काही केलं नाही. कारण मला टॉपरच्या बॅचपेक्षा मला असं नव्हतं व्हायचं की टॉपर आहे मग सगळं अभ्यास फक्त, तसं नाही. मला मी सगळ्याच्यात पार्टिसिपेट करायची. मी डान्समध्ये पार्टिसिपेट करायची, सगळे गेम्स, इवन मी डिसेंबरपर्यंत जे आमचे डान्स प्रॅक्टिस वगैरे होते त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं. आणि त्यामुळे ना माझं थोडंसं एक्झाम तिथं तरी मी कवर करून घेतलं. ओके, तेवढं माझ्यात होतं की मी कवर करून घेतलं, बिकॉज 1 महिना आपण पूर्ण डान्स वगैरे त्याला देतो आहे आणि मग तिथं माझा अभ्यास व्हायचा नाही. इवन आमचे प्रावीण्य वर्ग होते दिवसभर, सो घरी आलं मला अभ्यास करायला जमायचं नाही. आणि मग असं 1 महिना गेला आणि मग मला असं अभ्यासात मला लर्न नव्हतं होत माझ्याकडून. सो आणि नंतर पेपर होते नेमके, म्हणजे 24 का 25 डिसेंबरला आमचं ॲन्युअल सगळं संपणार होतं आणि त्याच्यानंतर 5 जानेवारीपासून लगेच एक्झाम होती. सो मी खूप कव्हर केलं तेव्हा आणि माझ्याकडनं झालं पण तेवढं चांगलं आहे की माझ्याकडनं झालं. सो आमचे 50 मार्क्सचे नंतर 80 मार्क्सचे एक्झाम होते. सो हे बघा, हे माझ्या 80 मार्क्सचे पेपर आहेत. सो याच्यामध्ये मला बाकीचे तर चांगले होते, मला ना इवन 70 अबाव पाहिजे होते, पण मला सगळ्याच्यात 60च्या अबाव पडले, 70 अबाव नाही पडले. 60च्या अबाव होते सगळ्याच्यात आणि 70च्या पुढे नव्हते कशातच. मग मला वाटलं की डान्समुळे मी असं कधीच बोलले नाही की मला डान्समुळे एवढे कमी पडले. मला एन्जॉय करायचं होतं. 12वी होती, शेवट होतं, मी टीचर्स डेमध्ये घेतलं, सगळ्याच्यात घेतलं. 12वी आहे, शेवट आहे, आपण सगळं एन्जॉय करायचं. ठीक आहे. तर त्यानंतर मग मी एन्जॉय वगैरे केल्यानंतर मग जानेवारीमध्ये लागले अभ्यासाला. तेव्हा तर मी खूप कवर केलं, त्यामुळे जानेवारीमध्ये माझं इवन 80% अभ्यास झाला होता. मग मला 60 अबाव पडले, चला चांगलं आहे, आपण बोर्डमध्ये 70 अबाव पाडू सगळ्याच्यात असा विचार केला, 80 आउट ऑफ 70. ठीक आहे. तर मग असा विचार केला आणि नंतर मग मी चालू केलं अभ्यासाला. फेब्रुवारीमध्ये ह्यावेळेस कसं होतं माहिती का, दरवेळेस 21 फेब्रुवारीपासून स्टार्ट होतात एक्झाम, पण ह्यावेळेस कसं झालं, ह्यावेळेस लवकर होत्या एक्झाम. 11 फेब्रुवारीपासून एक्झाम होत्या. सो किती काय झालं, आपण 10वीला एक्झाम जरी दिलेली असेल तरी 12वी शेवटी भीती वाटते आणि तर बेस्ट ऑफ 5 नसतात, तर मग तीसुद्धा भीती होती. मेन म्हणजे मला इंग्लिश आणि अकाउंटमध्ये कमी मार्क्स नको पडायला. मेन म्हणजे मला इंग्लिशचा पेपर खूप भारी केला, खूप छान. मला वाटलं की बरं आता सगळे पेपर खूप छान जातील, पण असं असतं की 6 पेपर काढले आणि जर सगळ्याच पेपरमध्ये जर बोर्डने सिम्पल पेपर ठेवला तर कसं होईल ना. तर मग त्यांनी काय केलं माहिती का, अकाउंट आणि इकोला त्यांनी 10 दिवस सुट्ट्या दिल्या. त्या 10 दिवस माहिती का, तर 10 दिवसामध्ये त्यांनी लगेच म्हणजे जानेवारी कधी फेबमध्ये त्यांनी 28 फेबला लगेच अकाउंटचा पेपर होता आणि दुसऱ्या दिवशी लगेच इकोचा पेपर, आणि कसा 3 ते 5 आणि दुसऱ्या दिवशी लगेच 3 ते 5 इकोचा पेपर. तर मग तेव्हा इकोचा पेपर एवढा 12 जे पण तेवढे तास त्याच्यात कवर नसता करता आला, 1 दिवस पण नव्हता. तर मग आम्ही काय केलं, जे 10 दिवस येतात 10 दिवसांमध्ये आम्ही मीन्स मी तर मी सकाळी 6 ते 12 पूर्ण इको करायची आणि नंतर 12 ते 3मध्ये माझे काही फ्रेंड्स आहे ते त्यांना मी शिकवायची. मला म्हणजे असं माझे बेस्ट फ्रेंड आहे, सो त्यांना मी शिकवायची. त्यांना काही डाऊट आहे ते क्लिअर करून द्यायची. ते म्हणायचे तू शिकवलेलं जास्त समजतं. सो मग मी त्यांना 12 ते 3 शिकवायची. 3 नंतर थोडा रेस्ट वगैरे घ्यायची. 4 नंतर मी लगेच 4 ते 9पर्यंत मी फुल अकाउंट सॉल्व करायची, अकाउंट. ठीक आहे.
9 नंतर मग जेवण वगैरे करून 10:30पर्यंत झोपून घ्यायची. ठीक आहे, असं माझं शेड्यूल होतं. मी कधीच असं नाही केलं की अकाउंट 10 दिवसामध्ये पूर्ण अकाउंट असं केलंच नाही. खूप मुलींनी तशी चूक केली. त्यामुळे त्यांनी दोन्ही पण पेपर हार्डच काढले होते. दोन्ही पण पेपर ठीक आहे, म्हणजे अकाउंट आणि इको दोन्ही पण हार्ड काढले होते. पण अकाउंट काय माहिती, मी क्लास इवन मला चांगला केला पेपर, जसं एवढा पण खराब नाही गेला. पण मग मी क्लास न लावता तो पेपर दिला आणि मला तो मीडियम गेला. हे माझ्यासाठी खूप आहे. क्लास न लावता, कारण खूप मुलींनी क्लास लावले होते, क्लास लावून सुद्धा त्यांना खराब गेला. तर मी बिना क्लास लावता मला चांगला गेला. हे माझ्यासाठी खूप चांगलं आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की मला क्लास न लावता चांगले मार्क्स पाडायचे होते. सो इकडे तिकडे थोडंफार चालतं. ठीक आहे. तर मग इकोचा पेपर दुसऱ्या दिवशी मला इतका छान गेला, इतका छान. इवन मी तुम्ही जर 12वी बोर्डची एक्झाम दिली असेल किंवा देणार असाल, तुम्हाला माहीत असेल की आपली 27 पेजेसची जी असते आपली जी असते पुरवणी, ठीक आहे, सप्लिमेंट. तर मग मला वरतून 5 सप्लिमेंट लागल्या. सो एवढं लिहिलं मी, इको भरभरून लिहिलं माहिती का. इकोमध्ये लिहिण्यासारखं खूप होतं, ग्राफ्स होते ते खूप काढले. इवन तुम्ही जर इकोचा पेपर द्याल तर तुम्ही इकोमध्ये ग्राफ जास्तीत जास्त काढा. आणि सर्वात महत्त्वाचं, इकोमध्ये वेळ पुरत नाही. ठीक आहे. तर काय झालं, मी काय केलं होतं, मी कसा सिक्वेन्स केलं होतं इकोमध्ये, मी स्टार्टिंगला MCQ ते सॉल्व केले. त्याच्यानंतर मग मी MCQ झाल्यानंतर मग मी लगेच मोठे 2 क्वेश्चन आहे ते पहिले सॉल्व केले आणि ते मी भरभरून लिहिले, एकदम नीट लिहिले. आणि नंतर मग त्याला मला 1.5 तास लागला. त्यानंतर मग माझे जे पुढचे सेक्शन ते मी फास्ट कवर केले. माझे सगळे पेपर ना अर्धा तास आधी झाले होते. हाच पेपर माझा 6 वाजता झाला होता. सो बघा, असं नाही झालं की मी ते 6 मार्काचे क्वेश्चन, ओके, 6वा क्वेश्चन 8 मार्क्सचे, 2 असतात 16 मार्क्सला. सो मी ते आधी अटेंड केले म्हणून तसं झालं, असं नाही आहे. जर मी ते शेवटला अटेंड केलं असतं ते एकवीस मला आठवलं नसतं ते, किंवा मग मला ते एकदम नीट लिहिता आलं नसतं. ओके, 8 मार्क्सला त्यांना खूप कंटेंट हवा असतो, तो मला देता नसता आला त्यांना, आणि माझे मार्क्स तर कट झाले असते. सो आपण 4 मार्क्सला इकडे तिकडे थोडंफार 4 मुद्दे लिहिले, सोडून दिलं तर 21 काही नाही. आपण काय करतो, जेव्हा आपण स्टार्टिंगपासून लिहितो तेव्हा आपण काय करतो, म्हणजे पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन, तिसरा क्वेश्चन, तेव्हा आपण काय करतो, तेव्हा आपण जास्तीत जास्त लिहितो. ओके, आपण काय करतो, 1.5 पेज, की याला नको, अजून लिहू, अजून जास्त मार्क्स पडतील, अजून लिहू. ठीक आहे, मार्क्स कट केले, 4 पॉईंट लिहिले, एखादं चुकला तर अजून लिहू, असं आपण करतो. आणि जेव्हा 8 मार्क्सची चान्स आहे तेव्हा आपण 7 आणि 8च मुद्दे लिहून येतो. मग याला काय महत्त्व, प्लस ग्राफ असतो तो काढायचा असतो, तो पण आपलं आठवत नाही आपल्याला वेळेवर. सो मी सजेस्ट करेन की तुम्ही 8 मार्काचे क्वेश्चन पहिले अटेंड करा, जेणेकरून तुमचे 8 मार्क्स सिक्युअर राहतील. सो हे होतं इकोबद्दल. इकोचे माझ्याकडे मी इकोचं कसं केलं होतं, मी अशी फरक स्पष्ट कराय ना, असेच सगळ्याचे करून ठेवले होते. म्हणजे एक माझं हेच होते, फरक स्पष्ट करायचं. ठीक आहे, हे पूर्ण हे याच्यामध्ये सगळे फरक स्पष्ट करा होते. आणि पूर्ण बुकचे नाही बरं का, हे सगळे IMP फरक स्पष्ट करा होते. आणि याचे सगळे आले होते मेन म्हणजे. त्यानंतर मी सगळ्याचे असंच केलं होतं. हे होतं इकोचे मी 8 मार्काचे क्वेश्चन आहे ना, हे 8 मार्क्सचे क्वेश्चन. तर याचं मी काय केलं होतं, एक पेज असं केलं होतं फुल स्केप, आणि त्याच्यामध्ये सगळे 8 मार्काचे क्वेश्चन, याच्यातून 2 क्वेश्चन आले होते. ठीक आहे, तर 3 लिहायचे होते, कोणते पण 2 होते ते आलं होतं त्याच्यामध्ये. ते ह्यावेळेस काय झालं माहिती का, दरवेळेस 3A, तुम्ही जर 12वीला असाल तर 3A आणि 3B, तर हे जे आहे ना, हे दरवर्षी विचारतातच याच्यामधून. पण ह्यावेळेस त्यांनी विचारलं नाही याच्यामधून. पण त्याच्याऐवजी त्यांनी काय केलं, जो 8वा धडा आहे ना त्याच्यामधलं शासनाच्या खर्चात वाढ होण्याची कारणे, आणि जो घटत्या श्रीमंत तो आहे ना दुसऱ्या क्वेश्चनमध्ये, त्याचे अपवाद सांगा ते. ठीक आहे, म्हणजे कोणता, घटत्या श्रीमंत उपयोगितेचे अपवाद वगैरे गृहीतके. आणि एक लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही, की आपण जेव्हा 8 मार्काचा प्रश्न लिहितो, आणि मेनली आपण जेव्हा 2, 3, 4 ह्या सेक्शनमधून जर क्वेश्चन घेतोच, आणि तुम्ही तो जर अटेंड करणार असाल तर तुम्ही त्याचे अपवाद आणि गृहीतके दोन्ही पण लिहा. वाटलंच तर तुम्ही अपवाद थोडक्यातच लिहायचे असतात. जसं की तुम्ही फक्त पॉईंट्स तरी द्या त्याचे, जसं की 4. ठीक आहे, 4 जे हेड पॉईंट्स आहे ते तरी तुम्ही लिहा तिथे, बिकॉज त्यांना दोन्ही पण अपेक्षित असताना बऱ्याचशा मुलांना ते येत असतं, पण त्यांना ते समजत नाही की हे पण लिहायचं आहे. सो तुम्ही हे विसरायचं नाही, तुम्ही ते लिहायचं. ठीक आहे, नंतर आपण स्टार्ट करू अकाउंट. सो अकाउंटचा पेपर आता काय माहिती कसं झालं आहे पेपर. सो अकाउंटचा पेपर मला म्हणजे हार्ड नाही गेला,
सगळे पेपर जसं की 90 अबोव्ह जातील एवढे चांगले गेले, पण तो पेपर जरा 70 अबोव्ह जाईल असा गेला आहे. तर मी अकाउंटचा एवढा म्हणजे मी एक दिवस पण बिना अकाउंटचं राहिलेली नाही आहे, ठीक आहे. फक्त कधी राहिली मी हॉनेस्टली सांगते, मी खोटं नाही बोलणार. मी कधी राहिली जेव्हा आमचे जे ॲन्युअल फंक्शन वगैरे चालू होते, तेव्हा दिवस दिवस माझा अभ्यास नाही व्हायचा, तिकडे वेळ लागायचा. सो तेव्हा माझं नव्हतं झालं, तेवढा 1 महिना सोडला, तर बाकीचे जे महिने मी फुल अकाउंटला दिला होता. फुल अकाउंट सॉल्व्ह केलं होतं आणि एक पण दिवस बिना अकाउंटचं मी घालवला नाही आहे. तर मग एवढं करूनसुद्धा असं म्हणता ना, की जे आपण करतो तसं देव आपल्याला देतो. तर बघू आपण. मी मी माझं हार्डवर्क दिलेलं आहे. मी माझे 100% दिले अकाउंटला. तर बघू आता अकाउंटचा रिझल्ट कसा येतो, तो पण मी तुमच्यासोबत नक्की, नक्की, नक्की शेअर करेन. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, तेव्हा तुम्हाला कळेल माझा रिझल्ट आणि मी हॉनेस्टली रिझल्ट तुम्हाला दाखवेल. सो तुम्हाला जर उत्सुकता असेल माझ्यासारखीच, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या 5 एप्रिलपर्यंत आपल्याला 100 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे, ते तुमच्या हातात आहे. सो तुम्ही सपोर्ट करा नक्की. त्यानंतर नेक्स्ट आहे आमचे टाईम मॅनेजमेंट. ओके. सो खूप जणांना असं वाटतं की टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, ठीक आहे. म्हणजे आपला पूर्ण जो 24 तास आहे त्याच्यामध्ये कधी कधी वेळच नाही भेटत. ओके. सो तुम्ही क्लास लावला असेल तर चांगले तुमच्या क्लासमध्ये तेवढा अभ्यास होतो, पण घरी राहून तरीसुद्धा तुम्ही 3 तास 2 तास ॲटलिस्ट ती रिव्हिजन करा. क्लासमध्ये काय शिकवले, स्टार्टिंगपासून अभ्यास करा. क्लासमध्ये काय शिकवले ते तुम्ही घरी जाऊन रिवाईज करा. तुम्ही रोजच्या रोज रिवाईज केलं, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आता आता नेक्स्ट जे आहे ते त्यांच्याकडे येऊ आपण, जे आहे बिना क्लासचे, जे की माझ्यासारखे. सो मी क्लासने लावलेला आहे. सो तर तुम्ही क्लास लावलेला नसेल तर तुम्ही अजून लकी आहे, कारण तुमच्याकडे पूर्ण जास्त वेळ आहे. आपल्याकडे यूट्यूब असतं. यूट्यूबवर आपण चॅनल भरपूर जणं शिकवणारे, आपण त्यांची हेल्प घेऊन आपण आपले नोट्स काढू शकतो. मी माझे नोट्स एकदम छान काढले होते. मी स्टार्टिंगपासून नोट्स काढले होते आणि लास्टपर्यंत मी तेच वाचत गेले. नोट्सचा एक फायदा असा असतो, की आपण जेव्हा नोट्स काढतो ते पण आपल्या भाषेत काढतो. तर माझी फ्रेंडसुद्धा माझी नोट्स घ्यायची, कारण तिला माझे नोट्स समजायचे आणि बुकमधलं समजायचं नाही. सो असे नोट्स बनवा की जे स्वतःला समजतील आणि तुम्ही केलेला अभ्यास कधीच वाया जात नाही, ठीक आहे. तुम्ही केलेला जो हार्डवर्क आहे तो कधीच वाया जात नाही. तुम्ही एकदा स्टार्टिंग करून बघा अभ्यासाची, तुम्हाला ते हळूहळू तुम्हाला मजा येत राहील. आणि खरं तर माझं मोटिवेशन काय होतं तर माझं मोटिवेशन होतं की मला लवकर सिलेबस कंप्लीट करायचं होतं, हे माझं मोटिवेशन होतं. की त्यामुळे मला ना कंटाळा नाही यायचा कधीच. मला असं वाटायचं की अजून 5 लेसन राहिले फक्त, आपण हे कव्हर करू, ते कव्हर करू. मग माझं ते मोटिवेशनमुळे मला लवकर सिलेबस कव्हर करायचा होता. जसं की आपण स्टार्टिंगपासून ऐकतो, जेव्हा आपण स्टार्टिंगला जे पण 90 अबोव्ह पाडणारे असतात ते सांगतं की मी सप्टेंबरपर्यंत माझा सिलेबस कंप्लीट केला होता, डिसेंबरपर्यंत केला होता. तर माझा हॉनेस्टली सिलेबस कधी कंप्लीट झाला होता, तर माझा 10 डिसेंबरला कंप्लीट झाला होता सिलेबस. आणि नंतर मग आमचे सगळे ॲन्युअल फंक्शन होते. तर मग तसं. नंतर किती वेळ अभ्यास करायला पाहिजे, किती टाईम दिला पाहिजे रोज. तर मग तुम्ही जर स्टार्टिंगपासून अभ्यास करत असेल, आणि मी तर सांगेल स्टार्टिंगपासूनच करा. स्टार्टिंगपासून करत असाल तर मग तुम्ही तुमचे मिनिमम 2 तास तरी दिले पाहिजे स्टार्टिंगपासून. आणि जर तुम्ही 2-3 तास खूप चांगलं आहे, तेवढे दिले तरी खूप आहे. तुम्ही स्टार्टिंगपासून 3 तास अभ्यास करा आणि एक असे 3 सब्जेक्ट कोणते पण किंवा 2 सब्जेक्ट घ्या आणि दीड-दीड तास असं करा. रोज थोडा-थोडा अभ्यास करा. तुम्हाला आपोआप सवय लागेल. तुम्ही स्टार्टिंगच तुम्ही जर 11th काहीच अभ्यास केला नसेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की एवढ्या वेळ माझ्याकडनं अभ्यास नाही होणार, तुम्ही 1 तासापासून स्टार्ट करा. हे बघा, तुम्ही जे पण एप्रिल, मार्च, एप्रिल, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, ठीक आहे. 10 महिन्यात तुम्ही पुढची एक्झाम द्याल तर 10 महिने तुमच्याकडे. त्या 10 महिन्यामध्ये तुम्ही 1-1 तास अभ्यास केला आणि एखाद्या मुलाने शेवटच्या 1 महिन्यात अभ्यास केला किंवा शेवटच्या 7 दिवसात अभ्यास केला, तो मुलगा तुमच्याशी कंपेअर करूच शकत नाही, ठीक आहे. तुम्हाला हे देऊ शकत नाही. तुम्ही जर स्टार्टिंगपासून अभ्यास करत राहिला तर तुमच्यावर असं लोड येणार नाही. बघा, तुम्हाला स्टार्टिंगपासून पण अभ्यास करायचा आहे, शेवटला पण अभ्यास करायचाच आहे. मग स्टार्टिंगपासून अभ्यास करा ना. आणि खूप जण बोलतात की स्टार्टिंगपासून केलं का मग विसरतो, ठीक आहे. तुम्ही जर ते डबल रिवाईज केलं तर तुम्हाला ती कन्सेप्ट अजून समजते. तुम्ही ते विसरत नाही, उलटं तुमचं जास्त लक्षात राहतं ते. तुम्ही जर स्टार्टिंगला जाऊन सगळं अचानक लर्न करायला लागलं, तुमच्या डोक्यावर ताण येईल.
तुमच्याकडनं होणार नाही आणि शेवटला होऊन कोणाचंच होत नाही. झालं तरी मग एवढं आपल्या वेळेवर आठवत नाही ते. ठीक आहे. तेवढं सगळं कंटेंट असतो. आपला ब्रेन काय काय घेईल. ओके. सो तुम्हाला अजून एक माहीतच असेल की आपली एक शॉर्ट मेमरी असते आणि एक लाँग टर्म मेमरी असते. सो तुम्ही जर लाँग टर्म मेमरीमध्ये तुम्हाला सेव्ह करायचे तुम्हाला रिवाईज करावंच लागतं. आणि शॉर्ट टर्म मेमरीमध्ये कसं असतं, तुम्ही जर शेवटच्या 7 दिवसात अभ्यास करत असाल तर तुमचा ब्रेन एवढं सगळं इन्फॉर्मेशन 7 दिवसात कसं काय तुम्हाला लाँग टर्म मेमरीमध्ये टाकून देईल. त्याला एवढे सगळी इन्फॉर्मेशन त्याला वाटलं सगळं काहीच नाही आहे. ठीक आहे. तर तो विसरून जाईल. आपण विसरून जाऊ. ठीक आहे. तर जेव्हा आपण ते 17 वेळा रिवाईज करू तेव्हा आपल्या ब्रेनला वाटतं की हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आपल्यासाठी हे महत्त्वाचं आपल्याला 12वीच्या एक्झामला हे कामं येणार आहे. सो आपला ब्रेन त्याला लाँग टर्म मेमरीमध्ये टाकतो आणि ते आपण कधीच विसरत नाही. ठीक आहे. आणि अजूनसुद्धा मला तर कोणी विचारलं की याचा फॉर्म्युला सांग, हे सांग, ते सांग. ठीक आहे. किंवा मग एखादं क्वेश्चनचा ॲन्सर सांग, तर मला ते अजून पण येईल. ओके. कारण मी मनापासून अभ्यास केला होता आणि मी 12वी एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघितली आणि तुम्हीसुद्धा ती अपॉर्च्युनिटी म्हणूनच बघा. 12वी आयुष्यात एकदाच येते. परत कधीच आपल्याला 12वीची ती एक्झाम, 12वीचा तो माहोल आणि 12वीची ती बोर्ड एक्झाम परत कधीच द्यायला भेटत नाही आयुष्यात. आपलं आयुष्य संपतं पण आपल्याला कधीच भेटत नाही. म्हणून 12वी एन्जॉय करा. मज्जा त्याच्यामध्ये काहीतरी एन्जॉयमेंट, काहीतरी एक ती फील करा. 12वी फील करा. 12वी तुमच्या आयुष्यात शेवटची आहे. बोर्ड एक्झाम तुमच्या आयुष्यात शेवटची आहे. सो ती एन्जॉय करा आणि तुम्ही नक्की कराल. यू कॅन डू इट. सो तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ? आणि तसं की मी सांगितलं की हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. सो नक्की मला सपोर्ट करा. तुम्ही जर बोलत असाल तर मी तुम्हाला SPOC ते पण शिकवायला तयार आहे. ठीक आहे. सो बाय.